तुझे आवडते क्षेत्र म्हणजे तुला मोठे होऊन काय बनायचे आणि का बनायचे हे आधी स्वतःशी स्पष्ट कर. लोक सांगतायत तर त्यांचा सल्ला मात्र नक्की तू घेऊ शकतोस. जर तू ठरवलेलं नाहीयेस अजूनपर्यंत तुझं करिअर ऑप्शन, तर थोडा स्वतःला वेळ दे आणि शांततेत एक कागद घेऊन त्याच्यावर लिही, मला कोणत्या क्षेत्रात आवड आहे आणि का आवड आहे. त्या क्षेत्रात भविष्यात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत का माझ्या वाढीसाठी हे पण एकदा तपासून बघ. यासाठी तू त्या विशिष्ट क्षेत्रातील तुझ्या जवळील शिक्षित व्यक्तींना भेट आणि विचार. त्याचबरोबर यूट्यूबला त्या क्षेत्रातील यशस्वी झालेल्या लोकांची मुलाखत देखील तू ऐकू शकतोस आणि त्याच्यातून त्या विशिष्ट क्षेत्रात येणारे यश आणि अडचणी तुला समजतील. किंवा आजच्या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये तू गुगल, चॅट जीपीटीला देखील त्या करिअर ऑप्शन बद्दल सर्च कर आणि स्वतःच स्टडी देखील कर. तू सर्टिफाईड करिअर काउन्सलर कडून करिअर काउन्सिलिंग करू शकतो. हो, तू डायरेक्ट करिअर ऑप्शन निवडायच्या आधी जर शक्य असेल तर त्या क्षेत्रातील एक छोटासा कोर्स किंवा इंटर्नशिप किंवा वर्कशॉप देखील करू शकतोस. एखादं क्षेत्र प्रत्यक्ष करून बघितलं तर लगेच समजतं की ते आपल्याला आवडतंय की नाही. नंतर तुला ज्या क्षेत्रात जायचं आहे त्या क्षेत्रातील बेस्ट आणि टॉप कॉलेजेस कोणत्या ठिकाणी उपलब्ध आहेत हे पण तू नक्की चेक करायला विसरू नकोस. यासाठी तू कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटला जा आणि शांततेत वेबसाईट वाच. कॉलेज कसं निवडायचं हा प्रश्न जर तुझ्या मनात असेल तर यासाठी आपला पहिला व्हिडिओ नक्की बघ, जिथे तुला एकदम व्यवस्थित पद्धतीने मार्गदर्शन मी त्या ठिकाणी केलेलं आहे.